नमस्कार दोस्तो, हे बघा आज पाऊस सुरू झालेला आहे। गेल्या 3 दिवसापासून आमच्या अनगरमध्ये इतका पाऊस आहे बोलायचं काम नाही। आणि हे बघा आमच्या घरापासलं झाड मी तुम्हाला दाखवलेलं, हे पूर्ण मुळा सगळं उपसून पडले, दिसलं का? याला 20-22 वर्ष झाली या झाडाला। बघा किती मोठं झाड आहे हे। बघा काय झालं, ह्याला निम्म वाळले आणि निम्म आणि मुळापासून उपसलं गेलं। आम्हाला वाटलं आमची भिंत मोडती का काय, पूर्ण भिंतीत होतं। हे बघा इकडं, त्यानंतर हे सीताफळाचं झाड मोडलं। आमच्या इथे एक फुलाचं झाड होतं ते पण मोडलं गेलं। हे बघा आता हे पूर्ण रिकामं दिसायला लागलं आमचं घर, असं सोनं 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 आहे का? बघा हे पूर्ण मुळा सगळं उपसलं झाड तिथलं, दिसलं का? आहे का? हे बघा कसलं मोठं झाड आहे, हे तिरकं पडलं घरावर म्हणून JCBनं, हे बघा JCBनं काढले। इतकं झाड आहे ना, हे मोठं ना, 3 रूम 4 रूमला असं पसरलं गेलंय, पडलं खाली तर एवढं मोठं झाड आहे। आम्हाला पण आनंद झाला। काय झालं, ही झाड इतक्या ह्याला शेंगा येत होत्या ना, हे बघा उंच पण आहे, अजून वरचं पण फांद्या राहिल्यात। हे एवढं उंच झाड होतं ना, त्याच्या शेंगा इतक्या दाट यायच्या आणि पडायच्या। आणि आम्हाला दरवर्षी पाऊस आला, वारं कावताना आलं का ही गोळा करायला, सकाळी उठलं का जीव त्याच्याच आरी। बघा हे बघा पडलंय आमचं हे कडीपत्त्याचं झाड, मोडलं निम्म। काय करावं म्हणलं आज तुम्हाला ह्याच्या वेळेशी एक ब्लॉग काढून दाखवावा, आहे का? बघा बघा हो, माझं फुलाचं पण झाड मोडलं, स्वस्तिकच्या फुलाचं झाड। हा असू द्या, पण फुटून येईल ना, बुडापासून आहे, बुडात आहे। सीताफळाचं मोडलं, सीताफळ काय आम्ही खात नाही, पण एक फळाचं झाड असावं म्हणून ठेवलं होतं। फळाचं झाड तोडू नये ना। हे बघा तेव्हा ही नारळ नाही पडला, त्याला काय नारळ लागणार, पण इतका हालत होता, काल वाटत होतं झाडा मुळापासून उपसून पडतं की काय पण नाही पडलं। हा आले, थांब। आमच्या चहाचं टायमिंग झालंय आता, तर आमचा ह्या वेळी चहा असतो। अगं पाडू नको काय, ब्लॉग चालू आहे माझा। बघा नुकसान झालं, इथल्या टाक्यांचं इथले पाईप मोडले गेले। काही पिलेर वरचा मोडला, तिथला एक मोडला। इतकं झाड एवढं मोठं होतं ना, धनकन आवाज आला। आज JCB दिवसभर राबतोय ह्याला ओढून पाडायला झाडावर पडल्यामुळं, घरावर पडल्यामुळं झाड। तर आता विजा चमकायला लागलेत, मी ब्लॉग बंद करते। स्वीटी ब्युटी चला आत तुम्ही, चला रे पाऊस येतोय, चला आलो का? हे आमची मांजरत राही ना, हे बघा झाड पडलाय, कुत्र्याला भिना ती, आणि असे लांबून कुत्रं दिसलं तर पळत येते ते। आता त्यांना वाटतं ह्या झाडातनं ह्यांना पळता येत नाही म्हणून ही बरोबर त्यांच्या समोर चालली ती, कुत्र्याला झाडातनं पडलेल्या झाडातनं पळता येत नाही। लय आगाव झाले ती लय भारी आहे ती। तर आज सहज मी ब्लॉग काढलाय, आज मेकअप वगैरे काय केलेला नव्हता, त्यामुळं मी आज काय असा बॅक कॅमेऱ्यानं व्हिडिओ काढलाय। तर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जुने असेल तर लाईक करा, कमेंट करा। याने आमचं झाड पडलं का राहू द्यायला पाहिजे होतं ते कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।